श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या हे रामनवमी. या रामनवमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. कारण की या दिवशी रामतत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळे या दिवशी आपण सेवा व उपाय करायला चुकायचं नाही. चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. हिंदू धर्मात प्रभू श्रीरामाला विशेष महत्त्व आहे. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून तिन्ही जगाला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले होते. प्रभू श्रीराम हे जगाचे पालनहार विष्णूंचे अवतार आहे. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र शुक्ल नवमी तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. त्यानुसार हिंदू धर्मात ही तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते देखील खूप प्रभावी ठरत असतात. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते, वाईट वळण लागलेले असते किंवा इतरही काही मुलांबाबत अडचणी अडथळे असतात. मग मुलांचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही किंवा मुलांना संतान प्राप्ती होत नाही. अगदी मुलगा असेल किंवा मुलगी असेल, लहान असेल किंवा मोठा असेल, प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच. मग मुलांवरील या सर्व समस्या दूर होण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यात असणारी अडचणी अडथळे दूर होण्यासाठी, आपली प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका. रामनवमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते. आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. दाराबाहेर अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. तसेच पूजा सेवा करण्याच्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर पूजा सेवा करायची आहे. देवघरामध्ये आपण एक दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे. आता आपल्या घरामध्ये भगवान श्रीरामांचा फोटो असेल तर त्याची आपण पूजा करायची आहे. फोटो नसेलच तर अशा वेळेस प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच. तर भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचाच अवतार आहे. त्यामुळे या दिवशी आपण विष्णूंची पूजा सेवा केली तरी पण चालेल. बाळकृष्णांना आपण प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना आपण जय श्रीराम या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. तसेच थोडंसं तीर्थ आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये शिंपडू शकता. यामुळे घरामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होत असते. तसेच आता या दिवशी आपण बाळकृष्णांना चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. भगवान श्रीरामांचा फोटो असेल तर त्यांना देखील चंदन, अष्टगंध आपण लावायचं आहे. तसेच पिवळ्या रंगाची फुले या दिवशी अर्पण करायला विसरायचं नाही. मग पिवळ्या रंगाची झेंडूची फुले असतील किंवा पिवळ्या रंगाची शेवंतीची फुले असतील तर ती आवर्जून अर्पण करावी. कारण की यांना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय वाटतो. तसेच या दिवशी आपण नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. मग आपण कोणताही गोड पदार्थ हा अर्पण करू शकता. अगदी शिरा बनवू शकता किंवा अगदी तुम्ही खीर बनवली तरी पण चालेल. तांदळाची, रव्याची किंवा मखाण्याची खीर देखील बनवू शकता. फक्त गोड पदार्थ असावा आणि जे काही बनवणार आहे तर ते सात्विकच असावं. आता भगवान श्रीरामांना आपण नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे. धूप दीप देखील लावायचा आहे. कारण की प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय केला तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो. आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे. खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल. तसेच उपाय करण्याच्या अगोदर आपण घरामध्ये कापूर देखील जाळायचा आहे. एक कापूर जाळण्याचं भांडं घ्या. त्यामध्ये अखंड तांदूळ टाका. त्यावरती 2-3 भीमसेनी कापराच्या वड्या टाका. तसेच त्यावरती थोडंसं शुद्ध तूप आणि 2 साबूत लवंग टाकायचे आहे. लवंग हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपण त्यामध्ये टाकायचे आहे. याचा धूर आपण सर्व घरामध्ये पसरवायचा आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आणि पसरवत असताना आपण म्हणायचं आहे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा आपण जप करत राहायचा आहे. आता हा धूर पसरवल्यानंतर हे कापूर जाळण्याचं भांडं तुम्ही देवासमोर ठेवू शकता किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवलं तरी पण चालेल. आता यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे. आता हा उपाय अगदी आपण आपल्या मुलांसाठी देखील करू शकता. यामुळे मुलांना कोणतीही नजरबाधा ही होणार नाही.
तसेच मुलांना जे काही अडचणी अडथळे येत असतील, मग अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा नोकरीत यश मिळत नसेल किंवा त्यांनी कोणतंही काम हाती घ्या ते काम त्यांच्याने पूर्ण होत नाही किंवा त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतील तर त्यांच्यासाठी देखील उपाय करू शकता. किंवा तुमच्या पतीची प्रगती होत नसेल, नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील, मनाजोगती नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आलेला आहे, मग नजरबाधा झालेली आहे असे देखील आपल्याला वाटत असेल तरी पण आपण हा उपाय करू शकता. कारण की आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही आणि मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करत असते. तर संकटापासून वाचवण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी लाल कलावाचा धागा घ्यायचा आहे. जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला हा कलावाचा धागा मिळून जाईल. अगदी लाल पिवळा धागा असला तरी पण चालेल. हा धागा आपण घ्यायचा आहे. आता तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी जर उपाय करायचा असेल तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी हा धागा घ्यायचा आहे. आता हा लाल पिवळा धागा हातामध्ये घेतल्यानंतर आपण सर्वात प्रथम त्याला एक गाठ मारायची आहे. एक गाठ मारल्यानंतर आपण ते आपल्या मुठीने बंद करायची आहे. ती गाठ आपल्या मुठीमध्ये ठेवायची आहे आणि आपण आपला हात बंद करायचा आहे. त्यानंतर आपण रामरक्षा एकदा म्हणायचं आहे. अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण रामरक्षा आपण म्हणायचंच आहे. आता एकदा रामरक्षा म्हणून परत आपण आता आपल्या हाताची मूठ उघडायची आहे आणि थोडंसं अंतर सोडून दुसरी गाठ आपण बांधायची आहे. दुसरी गाठ मारल्यानंतर परत ती गाठ आपण आपल्या मुठीमध्ये ठेवायची आहे. आपली मूठ बंद करायची आहे आणि परत एकदा आपण रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. अशाच प्रकारे आपण 11 गाठी मारून 11 वेळा रामरक्षा स्तोत्र हे पठण करावं. रामरक्षा स्तोत्र हे रामनवमीच्या दिवशी सिद्ध केलं जातं हे देखील तुम्हाला माहीत असेल. रामरक्षा म्हटल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होतातच, तसेच आपल्यावरती कोणतंही संकट येणार असेल तर त्या संकटापासून देखील आपला बचाव होत असतो. नजरबाधा देखील दूर होत असते. कोणत्याही व्यक्तीची आपल्याला नजरबाधा देखील होत नाही. यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. अगदी मुलांसाठी, पतीसाठी, स्वतःसाठी देखील तुम्ही हा उपाय आवर्जून करावा, कारण की या तिथीला विशेष महत्त्व आहे. आता 11 वेळा रामरक्षा स्तोत्र म्हणून झाल्यानंतर हा जो काही धागा आहे तर तो संपूर्णपणे आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपली इच्छा मनोकामना प्रभू श्रीरामांना सांगायची आहे. मग मुलांची प्रगती होत नाही, ज्या व्यक्तीला आपण तो धागा बांधायचा आहे तर त्या व्यक्तीबद्दल आपण सांगायचं आहे. आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर आपण एक दिवा घ्यायचा आहे. मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. ज्या पण व्यक्तीला हा धागा बांधायचा आहे तिला पाटावरती बसवायचा आहे. बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं. फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आता त्या व्यक्तीचं आपण औक्षण करायचं आहे. त्या व्यक्तीला आपण कुंकू लावायचं आहे. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे. तसेच त्या व्यक्तीला आपण ओवाळायचं देखील आहे. त्यानंतर हा धागा आपण त्या व्यक्तीच्या, मग तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिच्या आपण उजव्या हातामध्ये बांधायचा आहे. उजव्या हातामध्ये बांधत असताना आपण श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे. यामुळे मुलावरील येणारी सर्व संकटे, अडचणी, अडथळे हे दूर होत असतात. अगदी घरातील प्रत्येक व्यक्तीने असा धागा बांधला तरी पण चालेल. यामुळे कुटुंबाची सर्वांगीण प्रगती होईल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.